जवळपास 35 वर्षाचा कालावधी गेलाय। त्यावेळचे अनेक धडाडीचे तरुण एकत्रित येऊन नगरपालिकेची निवडणूक फलटणकर वासियांनी रामराजे नगराध्यक्ष व्हावेत म्हणून अत्यंत भरघोस मताने त्या ठिकाणी क्षत्रिय चिन्हावरती आम्हा सर्वांना त्या ठिकाणी निवडून दिलं आणि एक वेगळं फलटण तालुक्याचं विकासाचं पर्व सुरू झालेलं आपण पाहतो। आणि त्यामुळे गेल्या 91 पासून आज 2025-2026 मध्ये आपण एका महिन्यातच जवळपास पदार्पण करू। या जवळपास 34 वर्षाच्या कालावधीमध्ये फलटण शहराचाच नव्हे तर संपूर्ण तालुक्याचाच नव्हे तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचा दुष्काळी भागाचा त्या ठिकाणी रामरायांच्या माध्यमातून कृष्णा खोरेच्या माध्यमातून कायापालट होताना आपण पाहिलेला आहे। आणि त्यामुळे एक असामान्य नेतृत्व या फलटण शहराने त्या ठिकाणी उदयाला आणलं याविषयी काही शंका नाही। आज ज्या वेळेला आपण या निवडणुकींना सामोरं चाललेलो आहोत, जी काही राजकीय घटना घडत गेल्या या घटनांमुळे आज ही निवडणूक लढवत असताना धनुष्यबाण आणि आघाडी प्रामुख्याने धनुष्यबाणाच्या चिन्हावरती आपण ही निवडणूक लढवत आहोत हे आता सर्वश्रुत त्या ठिकाणी झालेलं आपल्याला दिसून येतं। आणि आजच्या या प्रचार सभेसाठी शिवसेना आणि आघाडी या सभेसाठी या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले जिल्हा संपर्क प्रमुख माननीय शरदराव कणसे साहेब, त्याचप्रमाणे जिल्हा प्रमुख माननीय चंद्रकांत दादा जाधव साहेब, महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख शारदाताई जाधव, या ठिकाणी उपस्थित असलेले श्रीमंत रघुनाथ राजे, त्याचप्रमाणे आमदार दीपकराव चव्हाण, श्रीमंत सुभद्रा राजे देखील या ठिकाणी आहेत, शिवरूप राजे आहेत, सत्यजित राजे आहेत, सचिनराव बेडके आपल्या आघाडी बरोबर अत्यंत मोठ्या मनाने ते या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचे विशेष करून या ठिकाणी मी मनापासून आभार मानतो। आणि त्याचप्रमाणे शिवसेनेचे सर्वच प्रमुख विराज खराडे आणि त्यांचे सर्वच सहकारी, तालुक्याचे पिंटू इवरे साहेब आहेत, त्याचप्रमाणे मायने साहेब आहेत, त्या सर्वच या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी त्यांचं स्वागत करत असताना आपण सर्वजण उपस्थित राहायला, आपण सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहात। श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आहेत डॉक्टर बाळासाहेब शेंडे, त्याचप्रमाणे मिलिंदप्पा नेवशे आहेत, नितीन भैया भोसले आहेत, धनुभाऊ पवार दूध संघाचे चेअरमन आहेत, सर्वच आपले मान्यवर पदाधिकारी, पत्रकार बंधू, आपण उपस्थित असणारे सर्वच महिला भगिनी, सर्व उमेदवार, त्यांच्याकरता आलेले त्यांचे सर्व समर्थक, या सर्वांचंच या ठिकाणी प्रास्ताविक करत असताना त्यांचं मनापासून स्वागत करतो। मी सुरुवातीलाच म्हणालो की थोडं अनेकांच्या मनात, फलटणकरांच्या मनात संभ्रम असतो, परंतु जी काही राजकीय परिस्थिती निर्माण होत गेली त्या परिस्थितीनुसार आज जे काही आपण राजकारण पाहत आहोत हे सर्व पाहता या ठिकाणी फलटण शहराला, तालुक्याला योग्य दिशेला नेण्याच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी फलटण शहरामध्ये, तालुक्यामध्ये जे एक चांगली सुसंस्कृत शांततेची घडी त्या ठिकाणी रामराजे साहेबांनी बसवलेली, आपण सर्वांनी मिळून बसवलेली, ही विस्कटू नये याकरता काही निर्णय घेणं क्रमप्राप्त होतं।
आणि त्या ठिकाणी त्यामुळं या ठिकाणी शिवसेनेमध्ये जाण्याचा हा निर्णय झालेला आहे, हे लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. आणि त्याचबरोबर आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांनी आपल्याला त्यांच्या शिवसेनेमध्ये सामावून घेतलं, याबद्दल त्यांचे मनापासून या ठिकाणी आभार मानतो. शहरामध्ये तालुक्यामध्ये सर्वसामान्यांची कामं व्हावीत, सर्वसामान्यांना आधार मिळाला पाहिजे, सर्वसामान्यांना संरक्षण मिळालं पाहिजे आणि त्याकरता काही झालं तरी कार्यकर्त्यांची जी भावना होती त्या भावनेची कदर करून या ठिकाणी आपण शिवसेनेमध्ये जाण्याचा हा जो निर्णय घेतला आणि अत्यंत कमी वेळामध्ये आपण सर्वांनी त्याला समर्थन दिलं, याबद्दल सुद्धा आपणा सर्वांचे मनापासून आभार मानतो. मी सुरुवातीलाच सांगितलं की राजकीय परिस्थिती जशी बदलत जाती तसं केवळ काही फलटणमध्येच नव्हे तर सर्वदूरच विचित्र विचित्र राजकीय परिस्थिती आपण पाहायला आपल्याला मिळते आहे. पण कुठंतरी ठामपणे आता योग्य तो निर्णय घेण्याची वेळ आली आणि तो निर्णय आता घेतला गेलेला आहे. मला जर तुम्ही विचाराल तर माझा हा अंतिम निर्णय असेल. आता शिवसेनेत प्रवेश जे काय बरं वाईट होईल आता ते शिवसेनेतच, अशा प्रकारचा हा अंतिम निर्णय माझाच आहे आणि मला वाटतं तुम्ही सर्वजण त्याच्या बरोबर याल याची मला खात्री आहे. कुठंतरी ठाम राहून आपल्याला काम करायचंय. यश अपयश येत असतं, परंतु त्या ठिकाणी सातत्य ठेवलं आणि काम केलं तर त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला यश मिळतं असा मला विश्वास आहे. आज या निवडणुकीला सामोरं जात असताना नगराध्यक्ष पदाची थेट त्या ठिकाणी निवडणूक आहे आणि शिवसेनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी धनुष्यबाण चिन्हावरती श्रीमंत अनिकेत राजे आपले उमेदवार आहेत आणि ते त्यांची राजकीय सुरुवात नगरपालिकेच्या माध्यमातूनच त्या ठिकाणी रामरायांच्या पावलावर पाऊल ठेवून करताना आपल्याला दिसत आहे, ते लक्षात घेण्याची आवश्यकता. एक सुशिक्षित उमेदवार आणि काहीतरी करण्याची त्या ठिकाणी उर्मी असलेला, स्फूर्ती असलेला, जग बघितलेला आणि त्यामुळं माझं फलटण कसं असावं याची काहीतरी कल्पना डोक्यामध्ये असलेला एक अत्यंत तरुण सुशिक्षित उमेदवार आज आपल्याला मिळालेला आहे, हे लक्षात घेण्याची आवश्यकता. आज आपला नारळ वाढवायचा कार्यक्रम आहे. मी कुणावरही टीका करू इच्छित नाही आणि करण्याची आवश्यकताही नाही असं मला वाटतं. एक आपण चांगला उमेदवार त्या ठिकाणी दिलेला आहे, ज्या उमेदवाराला गेल्या अनेक पिढ्यांपासून लोकांसाठी, समाजासाठी काम करण्याची त्या ठिकाणी परंपरा लाभलेली आहे आणि त्यामुळेच मला आपल्या सगळ्यांना विनंती करायचं आहे की ताकदीने एक चांगला उमेदवार आपल्याला मिळालेला आहे. लोकशाही आहे आणि लोकशाहीच्याच मार्गाने हा उमेदवार तुमच्या समोर उभा आहे. त्याला ताकदीने आपण चांगल्या मताधिक्याने आणि त्यांच्या समवेत असलेले सर्व आपले नगरपालिकेला उभे राहिलेले उमेदवार हे चांगल्या मताधिक्याने निवडून देण्याच्या दृष्टीने आपल्याला सर्वांना कामाला लागण्याची आवश्यकता आहे आणि त्या दृष्टीने निश्चितपणे आपण ताकदीने निवडणूक त्या ठिकाणी पार पाडाल याची मला खात्री आहे. मी या ठिकाणी उमेदवारांची आपणा सर्वांसमोर ओळख करून देतो. त्यामध्ये नगराध्यक्ष पदाचे उमेदवार, तत्पूर्वी आपले जिल्हा संपर्क प्रमुख, मी सुरुवात आता थोडासा नवीन पक्ष आहे आणि आजपर्यंत स्पष्ट सांगायचं तर आपण आपल्या पद्धतीने काम करत होतो. आज ज्या वेळेला अशा एका पक्षामध्ये जिथं पक्ष हा त्यांच्या ठराविक प्रोटोकॉल प्रमाणे, नेटवर्किंग प्रमाणे चालतो, तशा प्रकारचा पक्ष इथं
निवडून आलेल्यापेक्षाही त्या ठिकाणी पक्षामध्ये काम करणाऱ्यांना अधिक महत्त्वाचं स्थान असतं, जे पूर्वी काँग्रेसमध्ये होतं. पूर्वी काँग्रेसमध्ये काँग्रेसचा त्या ठिकाणी राष्ट्राचा किंवा एखाद्या राज्याचा अध्यक्ष असला तर मुख्यमंत्र्यापेक्षा त्याला अधिक त्या ठिकाणी मान मिळत होता. आणि तशाच प्रकारचं काम करणारा हा पक्ष आहे. आणि त्यामुळं सुरुवातीला ज्यांच्याशी आपला सातत्याने संपर्क येणारे ते आपले संपर्क प्रमुख शरदरावजी कणसे साहेबांची मी आपल्या सर्वांना या ठिकाणी आवर्जून ओळख करून देतो. त्याचप्रमाणे चंद्रकांत दादा जाधवांना बहुतेक सर्वजण ओळखतात, ते जिल्हा प्रमुख आहेत. त्याचप्रमाणे शारदाताई जाधव या महिला आघाडीच्या आहेत. विराज खराडे आणि आपल्या तालुक्यातले तर आपण सर्वांना त्या ठिकाणी नक्कीच ओळखता. मी या ठिकाणी जे आज नगराध्यक्ष पदासाठी उभे आहेत ते श्रीमंत अनिकेत राजे, वॉर्डमधून 1 मधून उभे असलेले आवळे लक्ष्मीताई प्रमोद, त्याचप्रमाणे पवार सुमनताई रमेश, आरती जयकुमार रणदिवे, अनिकेत राहुल आईवळे, पूनम सुनील भोसले, सुषमा हेमंत नानावरे, रुपालीताई सूरज जाधव, श्रीयुत पप्पू शेख, सुरेखाताई श्रीकांत वटकर, विजयराव हरिभाऊ पाटील, दीपक अशोकराव कुंभार, अमिताताई सदाशिव जगदाळे, श्रीदेवी गणेश कर्णे, सर्वांच्याच परिचित असलेले पांडुरंग मानसिंगराव गुंजवटे, तरुण असे आपले उमेदवार विशाल उदय तेली, सौ सुवर्णाताई अमरसिंह खानविलकर, सौ कविता श्रीराम मदने, आपल्या आघाडीमध्ये असलेले पंकज चंद्रकांत पवार, सौ श्वेताताई किशोर तारळकर, गणेश सूर्यकांत शिरतोडे, कृष्णात उर्फ दारासाहेब मल्हारी चोरमले, तो प्रियंका युवराज निकम, विकास वसंतराव काकडेसर, सौ स्मिताताई संगम शहा, कुमारी सानिया फिरोज बागवान, सौ निर्मलाताई शशिकांत काकडे व आपल्या आघाडीचे प्रमुख श्री सचिन सुभाषराव सूर्यवंशी बेडके. म्हणजे अशा प्रकारची शिवसेना आणि आपली आघाडी असं हे सर्व चित्र आता तुमच्या सर्वांसमोर या ठिकाणी मांडलं. या ठिकाणी माझ्या मागं अनेक मान्यवर आहेत, अनेक माजी सभापती आहेत, अनेक माजी पदाधिकारी सुद्धा या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित आहेत. माझी आपल्याला विनंती राहणार आहे की या फलटणला सुरक्षित, शांततामय आणि विकसनशील ठेवायचं असेल तर त्या ठिकाणी या सर्व उमेदवारांना श्रीमंत अनिकेत राजे आणि या ठिकाणी सचिन सुभाषराव सूर्यवंशी बेडके हे सर्व उमेदवार यांच्या नेतृत्वाखाली चांगल्या मताधिक्याने आपण सर्वांनी त्यांना निवडून द्यावं, ही कळकळीची विनंती आपल्याला या ठिकाणी करतो. 28 तारखेला या ठिकाणी आदरणीय उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेबांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी जाहीर सभा होणार आहे. आणि त्या सभेला त्या ठिकाणी आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून ही सभा अत्यंत यशस्वी करण्याची आवश्यकता आहे, त्याची सूचना या ठिकाणी आपल्या सर्वांना मी देतो. आता एकदा आपण एक नव्याने पक्ष स्वीकारलाय, पत्करलाय, आता ताकदीने पुढे जायचंय, एवढंच लक्षात ठेवण्याची आवश्यकता. 28 तारखेला अधिक त्या ठिकाणी बोलता येईल,
आपापल्या प्रभागामध्ये जात असताना त्या ठिकाणी गेल्या 30 वर्षामध्ये काय केलं सातत्याने विचारणा होते. फलटण शहरामध्ये पिण्याच्या पाण्याची किती अडचण आहे. किती दुष्काळ पडला तरी काही गावांमध्ये 2 दिवसांनी, काही गावांमध्ये 5 दिवसांनी, काही गावांमध्ये टँकर पाठवावे लागतात. काही शहरांमध्ये पाठवावे लागतात. फलटण शहरामध्ये या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो, पहिली नळ पाणी पुरवठा योजना निरगुडीवरून त्या ठिकाणी ज्यावेळेला करण्यात आली त्यावेळेला फलटण संस्थान होतं आणि त्यावेळेचे अधिपती श्रीमंत मुदोजी राजे यांनी योजना केली. आणि आपल्याला माहीत नसेल, त्या योजनेतलं पाणी मी काही काळ प्यालेलो आहे, कारण काही काळ ते आमच्यापर्यंत येत होतं. फलटणला 24 तास त्या ठिकाणी 24x7 अशा प्रमाणे पाणी पुरवठा त्या ठिकाणी होत होता, निरगुडीहून होतो. आणि त्यानंतर कैलासवासी बापू भोसल्यांनी ते अध्यक्ष असताना नळ पाणी पुरवठा योजना एक केली. आणि त्यानंतर श्रीमंत रामराजे साहेबांनी अशी योजना केली की फलटणला कधीही पिण्याच्या पाण्याची टंचाई अजिबात भासत नाही आणि पुढच्या अनेक वर्ष भासणार नाही. एवढी मोठी पिण्याच्या पाण्याची त्या ठिकाणी जी समस्या होती ती कायमस्वरूपी त्या ठिकाणी घालवली. म्हणजे एक महत्त्वाचं काम त्या ठिकाणी. फक्त मी एक या ठिकाणी आपल्याला उदाहरण दिलं. ग्रामीण भागासाठी, शेतकऱ्यासाठी पाण्याचा प्रश्न फलटणमध्ये आज जे औद्योगिक परिवर्तन झाले ते होत असताना कमीन्स आणण्यामध्ये त्या ठिकाणी विशेष कुणी प्रयत्न केले सर्व जनता जाणते. परंतु दुर्दैवाने त्या ठिकाणी फक्त म्हणायला फार सोपं असतं, केलं का? आपल्या कार्यकर्त्यांनी ठासून सांगितलं पाहिजे की ह्या फलटणमध्ये ही अनेक जी कामं झालेली आपल्याला दिसतात. या फलटणमध्ये जो सुसंस्कृतपणाची परंपरा टिकवलेली दिसते. फलटण हे शांततामय, कुठलंही राजकारण विरहित या ठिकाणी कामकाज होताना आपल्याला दिसतं. हे कुणामुळं घडलं? सत्तेत असताना, पूर्ण सत्तेत असताना कधी कुणाला अडचणीत न आणण्याचं आणि कधी कुणाला त्या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीत त्या ठिकाणी कारण नसताना त्याचा द्वेष भावनेने त्याच्याकडे न बघण्याचं जर काम झालं असेल तर निश्चितपणे या 30 वर्षाच्या काळात रामराजे साहेबांच्या, आमच्या सर्वांच्या माध्यमातून त्या ठिकाणी घडलेलं आहे का नाही, ही वस्तुस्थिती आपल्याला नाकारता येणार. येत्या 2, 4, 5 वर्षात आपण बघतोय काय चाललंय. विरोधक होते, विरोधक आमचे होते, त्या विरोधकांना नेहमीच सन्मानाची वागणूक दिलेली आहे. कधी त्यांना अडचणीत आणण्याचा, अकारण अडचणीत आणण्याचा कधी त्या ठिकाणी आमच्याकडून कधीही प्रयत्न झालेला नाही. एक वेगळ्या प्रकारचं जर त्या ठिकाणी राजकारण होत असेल तर ते थांबवण्याची जबाबदारी या निवडणुकीच्या माध्यमातून आपणा सर्वांची आहे आणि आपण ती जबाबदारी त्या ठिकाणी अत्यंत प्रभावीपणे पार पाडावी एवढीच या ठिकाणी मी आपल्याला विनंती करेन. फार प्रास्ताविक माझं न लांबवता एक अत्यंत सुशिक्षित चांगला उमेदवार आपल्याला नगराध्यक्ष पदासाठी दिलेला आहे. आणि आपण जरी उमेदवार सर्व पाहिले, बहुसंख्य हे उमेदवार तरुण आहेत, अनेक महिला आहेत. म्हणजे महिला राज्यच आता नगरपालिकेमध्ये येऊ पाहताय, कारण अनेक महिला आहेत आणि या सर्व नव्याने त्या ठिकाणी नगरपालिकेमध्ये येत आहेत, एक नवीन ऊर्जा घेऊन येत आहेत. आणि म्हणूनच त्या ठिकाणी ह्या सर्वांच्या पाठीमागं उभं राहण्याच्या दृष्टीने आपण आपल्या सर्वांची भूमिका असा. तुम्ही विरोधी पॅनल बघाल, मागच्या वेळेला इकडूनच उभे राहिलेले तिकडे आहेत. कुठं नवीन उमेदवार? आपण नवीन उमेदवार दिलेत, त्यांनी इकडचेच तिकडे दिलेत. आणि काहींना देतो म्हणता काय झालं मला माहित नाही, दिलंच नाही. म्हणजे काय झालं काय नाही काही समजत नाही. तसल्या प्रकारचं राजकारणाला सामोरं आपल्याला जायचंय का? जे चालून गुडगुडीत झाले ते परत तिकडे गेले की उमेदवारी, अशा प्रकारच्या राजकारणाला सामोरं जायचंय का? नगराध्यक्षपदाचं जे काही नाट्य घडले आपल्या सर्वांच्या समक्ष आहे, तशा प्रकारच्या राजकारणाला आपल्याला सामोरं जायचंय का? का सुरळीत चाललेलं आणि सरळ मनाने, मोकळ्या मनाने, धाडसाने पुढे जाणारे आपल्याला त्या ठिकाणी नगरपालिकेचे उमेदवार पाहिजेत का नको आहेत हे ठरवायची या निवडणुकीमध्ये वेळ आलेली आहे. आणि आपण ताकदीने निवडणूक पार पाडू आणि चांगल्या मताधिक्याने जिंकू अशा भावनेने कामाला लागा एवढीच या ठिकाणी विनंती करतो. ही सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिली
याबद्दल यांचे मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद बाबा, अतिशय सुंदर असं